जाणीवपूर्वक स्टंटबाजीसाठी यांनी प्रशासनाची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे यांच्यावर या प्रशासनाचं काम त्याच्याही पेक्षा पुढचं आहे, परंतु आम्हाला गाढवापेक्षा दुसरं काही मिळालं नाही म्हणून गाढवावर मिरवणूक या ठिकाणी आम्ही काढली। आणि ज्यावेळेस पंचायत समिती चांगल्या पद्धतीचं काम करेल, निश्चितच आम्ही घोड्यावरून सुद्धा यांची मिरवणूक काढण्याची तयारी ठेवू। सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ पंचायत समिती आणि औंढा येथील गाढव आंदोलन चर्चेत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख यांनी औंढा पंचायत समितीत चाललेल्या कारभाराबद्दल रोष व्यक्त करीत चक्क गाढव आंदोलन केलं। त्यानंतर गट विकास अधिकारी गोपाल कलारे आणि शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे या दोघांनीही एकमेकांच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंग बाहेर काढल्या। एकमेकांवर आरोप प्रतिआरोप देखील झाले। एवढ्यावरच विषय थांबला नाही। प्रशासनाची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांच्यावर औंढा पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला। आता तुम्ही म्हणसाल हा विषय आता संपला असेल, पण नाही बरं का। माऊली झटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका प्रमुख झटे देखील पुन्हा ताकदीने आक्रमक झाले। आम्हाला गाढवापेक्षा दुसरं काही मिळालं नाही, त्यामुळे गाढवावर मिरवणूक काढली। तुम्ही चांगले काम करा, लोकांचे प्रश्न सोडवा, तुमची घोड्यावर मिरवणूक नक्की काढू, असा टोला देखील माऊली झटे यांनी लगावलाय। आंदोलनाच्या दिवशी गटविकास अधिकारी गोपाल कलारे हे काय म्हणाले होते, त्यानंतर सगळ्या घडामोडी घडल्यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली झटे काय म्हणाले, सविस्तर पाहूयात। बोलूनही सांगितलं, पण त्यांनी जाणीवपूर्वक राजकीय हेतूने निवडणुका जवळ असल्याच्या कारणाने त्यांनी हे त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे। त्यांनी स्वतः बनलेलं आहे, साहेब इलेक्शन आहे आणि मला काहीतरी करावं लागतं। मग जाणीवपूर्वक त्यांना प्रशासनाला बदनाम करायचं होतं, कारण त्यांच्या ज्या मागण्या होत्या। गट विकास अधिकाऱ्यांनी स्वतःहून मला कॉल केला होता, मी त्यांना केला नव्हता। आमचं नेहमीप्रमाणे रोजचं संभाषण ते चालू असताना त्या पद्धतीने त्यांनी ती रेकॉर्डिंग खडातोड करून पाठवली आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यामध्ये दुसरी एक गोष्ट, तुम्ही जर बारकाईनं सर्व जनतेनं ती रेकॉर्डिंग पाहिली तर प्रशासनाचा या ठिकाणी ढेपाळलेला कारभार स्वतः व्हिडिओ त्या ठिकाणी मान्य करतात। आणि त्यांनी ही रेकॉर्डिंग टाकून माझी जी काही बदनामी केली ती तसं पाहिलं तर हा आमचा सुद्धा त्यांनी अपमान केला। स्पष्ट लक्षात येईल की शेवटी इलेक्शन समोर आहे, आम्हाला काहीतरी करावं लागेल, दाखवावं लागेल। ह्या जाणीवपूर्वक स्टंटबाजीसाठी यांनी प्रशासनाची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे यांच्यावर उद्या आम्ही एका कर्मचाऱ्याला प्राधिकृत करून त्यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी प्राधिकृत करत आहोत। एका क्लास 2 संधी अधिकाऱ्यानं अशा पद्धतीनं एका कॉल रेकॉर्डिंगमध्ये खाडातोड करून याच्या माध्यमातून एक मोजकी रेकॉर्डिंग टाकणं हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे, तो त्यांनी केलेला आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही खरी रेकॉर्डिंग प्रसारमाध्यमावर दिली आणि प्रसारमाध्यमातून जी काही प्रसारित झाली, त्यानंतर सर्वसामान्य जनतेला कळालं की खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय। आणि त्यामध्ये सुद्धा हे सुद्धा दिसून येते की गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतःहून मला कॉल केला होता, मी त्यांना केला नव्हता। आमचं नेहमीप्रमाणे रोजचं संभाषण ते चालू असताना त्या पद्धतीने त्यांनी ती रेकॉर्डिंग खडातोड करून पाठवली आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यामध्ये दुसरी एक गोष्ट, तुम्ही जर बारकाईनं सर्व जनतेनं ती रेकॉर्डिंग पाहिली तर प्रशासनाचा या ठिकाणी ढेपाळलेला कारभार स्वतः व्हिडिओ त्या ठिकाणी मान्य करतात। आणि त्यांनी ही रेकॉर्डिंग टाकून माझी जी काही बदनामी केली ती तसं पाहिलं तर हा आमचा सुद्धा त्यांनी अपमान केला। निश्चितच या विरोधामध्ये पण यांची प्रत्येक वेळेस ही भाषा जी आहे ती एकदम अरेरावीची, 5-10-20 लोक घेऊन यायचे, प्रशासनावर धावून जायचं, अधिकाऱ्यावर धावून जायचं आणि त्यांना टॉर्चर करायचं आणि त्यांच्याकडून कसे कामं होतील हे पाहायचं। तीच कामं जर त्यांनी संयमाने संवेदनशीलतेने येऊन जर केली असती तर काही अडचण झाली नसती। कारण अक्षरशः कुठलाही प्रशासक, कुठलाही प्रशासनातला अधिकारी कर्मचारी हा कुठल्याही बाजूचा नसतो, जो सर्व समाजाचा असतो, सर्व जनतेचा असतो, सर्वांच्याच कामासाठी आपण इथं असतो। पण हे जाणीवपूर्वक लोक अधिकारी आणि प्रशासनाला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। जनतेला या पंचायत समितीमध्ये त्रास आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलो, लाभार्थ्याची जी आर्थिक पिळवणूक या ठिकाणी गटविकास अधिकारी करत आहेत आणि गेल्या 6 महिन्यापासून लोकांना कुठलाही पहिला, दुसरा किंवा तिसरा हप्ता पडत नाहीत। ह्या लोकांच्या प्रचंड त्रासाला कंटाळून आम्ही गाढव मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं। खरं म्हणजे इथलं काम, या प्रशासनाचं काम त्याच्याही पेक्षा पुढचं आहे, परंतु आम्हाला गाढवापेक्षा दुसरं काही मिळालं नाही म्हणून गाढवावर मिरवणूक या ठिकाणी आम्ही काढली। आणि ज्यावेळेस पंचायत समिती चांगल्या पद्धतीचं काम करेल,
निश्चितच आम्ही घोड्यावरून सुद्धा यांची मिरवणूक काढण्याची तयारी ठेवू. परंतु ज्या पद्धतीनं यांनी असे आमच्यावर गुन्हा दाखल केला हा अत्यंत चुकीचा आहे. एक विरोधी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीने यांनी अशा आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करालेत, आपण पाहिले यापूर्वी आपण या पंचायत समितीमध्ये तहसीलमध्ये जोपर्यंत सर्वसामान्य जनतेचे चांगल्या पद्धतीनं काम होणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. दुसरं, त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की कॉल रेकॉर्डिंगमध्ये राजकारण म्हणून ते करत आहेत, ज्यावेळेस आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जातो लोक म्हणतात आम्ही तुमच्याकडे काम घेऊन येतो, व्हिडिओ आमचं काम करत नाहीत आणि आमचे एवढे 25,000-30,000 रुपये विहिरीला घरकुला लगेच असतात, ही आमची लूट कधी थांबणार? मग आम्ही व्हिडिओला हे म्हणणं काय चूक आहे का? उद्या जर आम्ही लोकांसमोर गेलोत निवडणुकीमध्ये तर लोक आम्हाला विचारणार नाहीत का किंवा तुम्ही कुठे गेले होते ज्यावेळेस आम्हाला आमच्या घरकुलाचे पैसे काढण्यासाठी, आमच्या विहिरीचे पैसे काढण्यासाठी आम्हाला 25,000-30,000 रुपये जर लागले तर आम्ही कार्यकर्ता म्हणून काय कामाचे, हे लोक आम्हाला विचारणार का नाही विचारणार? म्हणून त्या बोलण्यामध्ये ते गेलेलं वाक्य आहे, परंतु त्याचा